जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. चार बुकं शिकलीस ना म्हणजे तुझे हात आकाशाला नाही टेकले. बाईच्या जातीने कसं वागावं याचं भान आहे तुला? तुझी आई बिचारी मुलं शोधते, लग्न जमवायचा प्रयत्न करते, याची चाड आहे का तुला? अगं किती स्वार्थी असावा एखाद्याने. स्वतःचे विचार असणं म्हणजे स्वार्थी. स्वतःची तत्व असणं म्हणजे स्वार्थी. एखाद्या टेम्पटेशनला मनावर दगड ठेवून नाकारणं म्हणजे स्वार्थी. सगळ्याच क्षेत्रातले लोक धुतल्या तांदळासारखे नसतात हे मी मान्य करतो, पण हे सगळे बायकांच्या संपर्कात नसतात तुझ्यासारखे. अहो पण मग यावं ना त्यांनी, मी कुठे अडवलंय? तू कशाला अडवशील बाबा? अरे तुला ते चुकीचं वाटतच नाही. अरे हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. पण प्लीज तू जा, मला मरू दे तिथे. मी पण इथे मरायला चालू आहे. व्हॉट? फक्त उडी मारण्यासाठी करेक्ट स्पॉटचा अंदाज घेतो. माय गॉड, मग काय झालं? त्यानंतर बरंच काही झालं. पण मी माझी स्टोरी सांगेन सगळी, अगदी न लपवता. पण तुझं काय, म्हणजे तुझ्या स्टोरीचं काय? तू त्याच्याबद्दल काहीच नाही सांगितलंस. आणि ज्याच्यामुळे तू इथे आलीस, काय नाव त्याचं? क्षितिज, राईट? क्षितिज. तीज म्हणायचे मी त्याला. तीज, छान. मग काय करतो हा तीज? एका प्रायव्हेट फर्म मध्ये मार्केटिंग मध्ये आणि स्टॉक एक्सचेंज ट्रेडर आहे. हो, म्हणजे स्टेबल नाही. पुढे भेटला कुठे हा माणूस? आमची ओळख एका ट्रेकला झाली. टिपिकल ट्रेक हिरो. व्हॉट डज दॅट मीन? म्हणजे काय? नाही म्हणजे ट्रेकिंग जितकं मस्त आहे ना तितकं डेंजर सुद्धा आहे. म्हणजे ट्रेकचं थ्रिल तर आहेच, पण ह्याच ट्रेकमध्ये ना खऱ्या आयुष्यात काही न करू शकणारे झिरो सुद्धा ट्रेक करताना ट्रेक हिरो बनतात आणि मुलींना इम्प्रेस करतात. खरं आहे तुझं. मी पण खूप इम्प्रेस झाले. फोन, SMS, भेटी, 1 वर्ष कसं गेलं कळलंच नाही. प्रेमात पडले होते मी त्याच्या. मला लग्न करायचं होतं त्याच्याशी. अख्खं आयुष्य त्याच्याबरोबर घालवायचं होतं मला. कूल. मग त्याने मला त्याच्या घरी बोलवलं बर्थडे पार्टीसाठी. मी रजा घेऊन त्याच्या घरी जाणार होते. आई अच्छा मी निघाली. पूर्वा, हो काय आज गाणं बिणं गुणगुणतीस? असंच. आणि आज उशीर ऑफिसला? आज जरा चालणार आहे, उशिरा गेलेले. हो, पण काय एवढी तयार होऊन चाललीस? म्हणजे ऑफिस मध्ये फंक्शन आहे का काही? करेक्ट. आज फंक्शन आहे म्हणूनच. खूप गोड दिसतेस. नजर नको लागायला कुणाची, जरा जपून. हा, थँक्यू. बाय. मग मग काय झालं? अनपेक्षित असं काहीतरी झालं ज्याने माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं. इतकी स्ट्रॉंग मुलगी मी एका मोहाच्या क्षणाला दुबई पडली. हाय. ये. आई बाबा बाहेर आले तर काय म्हणतील? आई बाबा नाही येणार. का?
कारण मी त्यांना बेडरूम मध्ये बंद करून ठेवलंय. पूर्वा, अगं मी गंमत केली. बहुतेक देवाचीच इच्छा असावी. सकाळी ताईचा फोन आला होता. आई बाबांना तिने तिकडे बोलून घेतलंय. ते तिकडे गेलेत 2 दिवस आणि 2 रात्र. आता फक्त तू आणि मी. 2 दिवस आणि 2 रात्र आपण दोघेच. हॅपी बर्थडे. हो, थँक्यू. काय आहे? परफ्यूम आहे, मला आवडतं ते. म्हणजे जे तू मारलेलं मला आवडतं ते. थँक्स. वाव. ओके ओके, सॉरी सॉरी. माझा बर्थडे केक कट कर, मग जा. चालेल? हो चालेल. आलोच. कापू, गाणं म्हण ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर क्षिती. हॅपी बर्थडे टू यू. प्लीज 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 एकदा. प्लीज 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 एकदा. प्लीज.
हो म्हणजे त्या दिवशी तू पण तू तर हे सगळं चूक आहे असं समजून अवॉइड करत होतीस ना. कितीही संस्कारी आणि संयमी असले तरी सुद्धा शेवटी एक मुलगीच आहे ना. आणि माझं प्रेम होतं क्षितिजवर. त्याच्यात मी माझा नवरा बघत होते. आकर्षण होतच. आणि त्या दिवशी त्या वातावरणात जे व्हायचं ते झालंच. माझा ताबा सुटला. चूक झाली माझ्याकडून. चूक पण मी याला चूक म्हणतच नाही आणि तुझ्या बाबतीत तर अजिबात नाही. इट्स नॅचरल. तू तरुण आहेस. आकर्षण वाटणे हे स्वाभाविक आहे. मला जर माहित असतं ना की क्षितिज घरात एकटा आहे तर मी कधीच एकटी गेले नसते. मी मी माझ्या मैत्रिणीला तरी नक्की बरोबर नेलं असतं. ट्रू. माझ्या आयुष्याचं जे व्हायचं ते झालंच. मी माझं सर्वस्व देऊन बसले होते त्याला. आणि महिन्याभरानंतर मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे. हाय, कुठे आहेस तू? मी शिवाजीनगरला. का ग? ऐक प्लीज, लगेच माझ्या ऑफिसच्या बाहेर ये. मी निघतेच आहे आता. हा, काय झालं? म्हणजे आता लगेच शक्य नाही ना मला. कधीतरी मी सांगते ते ऐक ना यार. अगं पण काय झालंय? काय प्रॉब्लेम तर सांग. म्हणजे इतक्या अर्जन्सी मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? हो प्रॉब्लेम आहे. मी भेटून सांगते. तू ये लवकर. काय? अगं पण मग मला फोनवर सांग ना. प्लीज ये, लगेच ये. मी वाट बघते. पूर्वा, अगं तू फोनवर जर मला सांगितलं तर मी येता येता विचार करेन. फोनवर नाही सांगता येणार आहे क्षितिज. भेटून बोलू आपण. तू ये ना. मी सोल्युशन काढेन ना. सांग ना काय झालंय. क्षितिज, मी प्रेग्नेंट आहे. माझ्या पोटात आपलं मूल वाढतंय. बाकी आपण भेटून बोलू. तू ये ना लवकर प्लीज. आय एम शुअर आमच्या बाबतीत जे घडलं तेच पुढे घडलं असणार. प्रेमात असलेल्या बाईचं मन आम्हा पुरुषांना का समजत नाही यार. अनुजाच्या बाबतीत सुद्धा मी असाच वागलो. ती प्रेमात होती आणि माझ्यासाठी अजून एका मॉड्यूल बरोबरचं जस्ट अफेअर. मग तू काय केलंस? सो कसा होता तुझा या न्यूड फोटोशूटचा अनुभव? यू आर अमेझिंग. खरंच खूप कम्फर्टेबल होतेस. खरं तर या अशा फोटोशूट्सना मोठमोठ्या मॉडेल सुद्धा ना खूप टेन्स असतात. म्हणजे आम्हालाच खूप डेलिकेटली त्यांचे मूड्स कॅप्चर करावे लागतात. पण तू तर खूप काम आणि कॉपरेट करत होतीस. हॅट्स ऑफ टू यू. थँक्स. त्या कम्फर्टचं मुख्य कारण तू शूट करत होतास म्हणून. दुसरं कोणी असतं तर मी वा, पाहिलंस क्लिक किती सुंदर आहे. काय सुंदर दिसतेस तू. तुझ्या कॅमेऱ्यात जादू आहे अनय. आणि मी तुझ्या प्रेमात पडली. फक्त कॅमेऱ्याच्या. फार सहज फसली नाही अनुजा. हे फसवणं जाळं वगैरे अजिबात काही नाही. अरे माझं फसवणं हेतू कधीच नव्हता. फक्त नेहमीप्रमाणे एन्जॉयमेंट हे एवढंच होतं. नेहमीप्रमाणे. अरे हो, आमच्या फील्डमध्ये हे खूप कॉमन आहे. इट्स जस्ट गिव्ह अँड टेक. पण अनुजा खूप साधी आणि सरळ निघाली. आमच्या इंडस्ट्रीमधलं हे कॅज्युअल रिलेशनशिप तिला प्रेम वाटलं. बिचारी.
पूर्वा, तुला क्षितिज जे वागला ते खरंच प्रेम म्हटलं होतं? अर्थात माझ्या दृष्टीने ते प्रेमच होतं. त्या दिवशी मी त्याच्या घरी गेले, माझ्या हातून चूक घडली, ती चूक सुद्धा माझं प्रेमच होतं. त्या दिवशी त्याला जाऊन भेटले तेव्हापर्यंत. ऐक तर मी काय म्हणते. अरे बोल ना माझ्याशी. मला तुम्हा मुलींचं हेच आवडत नाही. अरे काय मुलींचं आवडत नाही? मी तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल आणि आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल बोलतेय. आपलं बाळ काय नाटक आहे यार. मी हे नाटक करते असं वाटतंय तुला? माझ्या पोटात आपल्या प्रेमाची निशाणी आहे, हे नाटक आहे. तू काय बोलतोयस तुझं तुला तरी हे कळ. बघ, मला इतकंच कळतंय, जे झालंय ते व्हायला नको होतं. आता हे सगळं कसं निस्तरायचं याचा विचार करून डोक्याला शॉट लागलाय माझ्या. चूक झाली आणि तुला घरी बोलवलं त्या दिवशी. हे तू बोलतोय माझ्याबद्दल? माझ्या पोटात आपलं बाळ आहे. हे बघ, मला कळतंय तुला टेन्शन आलंय, पण ऐक ना, आपण लगेच लग्न करू, कुणाला काहीच नाही कळणार. बघ, मला या लग्न बिग्नाच्या भानगडीत नाही पडायचा. आणि तू हे पाप पाडून टाक. पाप? माझ्या पोटात आपलं बाळ आहे ते पाप आहे? नाहीतर काय, लग्न न करता एखाद्या पुरुषाशी संबंध ठेवणं याला पाप म्हणतात. आणि एखाद्या बाई बरोबर संबंध ठेवणं याला काय म्हणतात? मर्दानगी. हे बघ, मला फालतू वाद नकोय, कळलं ना? हे बघ, सिंपल आहे. आपण मजा केली, तुलाही आनंद मिळाला, मलाही आनंद मिळाला, विषय संपला. ती मुलं बिलं लपडी कशाला? मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तू ते पाप पाडून टाक. काय सारखं पाडून टाक? तू बाप आहेस त्या मुलाचा. कशावरून? टिपिकल मेल मेंटॅलिटी. प्रॉब्लेम काय माहितीये ना, देवाने ना स्त्रीला गर्भाशय दिली, त्यामुळे सगळ्या प्रकारात अडकते ती स्त्री. पुरुष रात गई बात गई म्हणून मोकळा होता. चला, एका पुरुषाच्या तोंडून हे ऐकून बरं वाटलं. निदान मरताना तरी थोडं समाधान. थँक्स. क्षितिज, तुला हे बोलल्यानंतर तू निदान रडलीस नाही. अनुजा रडली की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. म्हणजे त्या शूट नंतर आमच्यात जवळीक खूप वाढत गेली. माझ्यासाठी ते एक रुटीन अफेअर होतं आणि तिच्यासाठी पहिलं प्रेम. पुअर थिंग. पुढे आम्ही खूप जवळ आल्यानंतर तिने एकदा लग्नाबद्दल विचारायला मला फोन केला होता आणि मी फोनवरच तिला झटकून दिलं. क्षितिजने तुला झटकल्यानंतर तू पुढे काय केलंस? काय करून बसलीस पोरी? तुला किती वेळा समजावलं, सांगितलं, किती जपलं तुला, पण तू कधीच माझं ऐकलं नाहीस. काय करून बसलीस तू? आता कोणाला कसं तोंड दाखवू मी? तुला माहित होत? हो, तुझं आणि क्षितिजचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं मी. पूर्वा, आता एकच विनंती, तू आणि क्षितिज लवकरात लवकर लग्न करा आणि झालेली चूक सुधारा. तो कसाही असला ना
तरी मला मान्य आहे जावई. आई तो लग्न करायला तयार नाहीये ग. हो, आपल्या दोघांची स्टोरी जवळजवळ सारखीच आहे. मला नाही वाटत तसं. मला तर वाटतं या जगात सगळ्या लव्ह स्टोरीज सारख्याच असतात. म्हणजे त्यांचं सादरीकरण कदाचित वेगळं असेल, पण प्रमुख भूमिका दोनच. आणि काय असतात त्या दोन प्रमुख भूमिका? अन्याय करणारा आणि पीडिता. माझ्यासारखा किंवा क्षितिज सारखा अन्याय करणारा पुरुष आणि तुझ्यासारखी किंवा अनुजासारखी पीडिता. पण मग पुढे काय झालं? माझा निर्णय झालाय. मी पोलिसात जाणार आहे. पोलीस? स्वतःचं तोंड काळं करून घेतलंच आहेस. आता या वयात माझी अब्रू वेशीवर टांगणार आहेस का? पूर्व, हे पाप करताना तुझी अक्कल कुठे गेली होती? हे पाप नाहीये. तो अवॉइड करतोय मला. या सगळ्याला तो पण जबाबदार आहे ना. माझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा बाप आहे तो. मी माझ्या मुलाला न्याय मिळवून देणारच. त्याला बापाचं नाव देणारच आहे मी. मला असं वापरून फेकून नाही जाऊ शकत तो. ही रस्त्यावर पडलेली नाहीये, हे कळलंच पाहिजे त्याला. पूर्व, पापाला बापाचं नाव नसतं, पापाचंच नाव असतं. आणि तुझ्या पोटात पाप आहे ना, त्याला बापाचं नाव द्यायचा विचार करू नकोस. संपून टाक सगळं. संपून टाक म्हणजे? संपून टाक म्हणजे पाडून टाकते. पूर्व, ऐक माझा. आपण एखादा चांगला मुलगा बघूया, त्याच्याशी आपण लग्न करूया तुझं. तू ऐक ना, तू मोकळी हो आणि मला सुद्धा मोकळं कर यातून. आई, आई असून सुद्धा तू असं बोलतेस? आई, ते पाप नाहीये. माझा अंश आहे ग त्यात. आणि या सगळ्यात त्या जीवाचा काय दोष आहे? त्या नालायक माणसाने मला फसवलं म्हणून या जगात यायच्या आधीच त्या जीवाचा गळा दाबून मी माझी सुटका करून घेऊ. माझी सुटका होईल? नाही होणार ग. तो जीव मला आयुष्यभर विचारत राहील की माझी काय चूक झाली, मला का मारून टाकलं. हे बघ पूर्वा, नाही, काहीही झालं तरी मी अबॉर्शन करणार नाही. मग तू या घरात राहायचं नाहीस. चालती हो इथून. मला शांतपणे जगू दे इथे. खूपच वाईट. आणि जगच असं आहे. मी सुद्धा त्याच जगाचा एक भाग होतो. मला आठवतंय, त्या दिवशी अनुजा मला भेटायला स्टुडिओमध्ये आली होती. सर, अनुजा मॅम भेटायला आल्या तुम्हाला. ठीक आहे, पाठव तिला. ओके सर. हाय. ए हाय, तू कशी आज इथे? अनय, तू फोनवर इतका वाईट का बोललास माझ्याशी? प्रेमात कोणी असं वागतं का? प्रेम? व्हॉट प्रेम? अनय, आपण लग्न कधी करायचं? Are you all right? हे काय आहे अनुजा? तेच मी विचारते, हे काय आहे? ओके ओके, हे सगळं विसरून जा. लुक ॲट युअर पिक्चर्स. मी आता तुझेच पिक्चर्स बघत होतो. काय सॉलिड पिक्चर्स आले.
आग लावशील इंडस्ट्रीत, आग. मी खात्री देतो तुला. मी ना तुझे हे पिक्चर्स ना सगळ्या टॉपच्या एजन्सीजना, सगळ्या टॉपच्या कॉर्डिनेटर्स कडे पाठवतो. एका वर्षात टॉपची मॉडेल होशील तू. प्लीज यार, हे प्रेम लग्न वगैरे हा विचार सोडून दे. अगं आता करिअरला सुरुवात होते तुझ्या. ही सुरुवात होण्याच्या आधीच संपेल करिअर. कम ऑन यार, लेट्स बी प्रॅक्टिकल रादर दॅन बीइंग इमोशनल. जर तू नसशील ना तर मला काहीच नकोय. नाव, पैसा, ग्लॅमर, मला हे काहीच नकोय. इनफॅक्ट माझ्यासाठी एक करिअर सुद्धा महत्वाचं. अगं पण मला आहे ना, मला आहे. मग कर ना. मी बायको म्हणून तुझं घर सांभाळीन. अरे यार, कसं समजावू यार मी तुला. हे बघ, हे शक्य नाहीये आणि ना मला याची गरजच वाटत नाही. मुळात ना मला हे वेडेपणा मान्यच नाही. लेट्स रिमेन फ्रेंड्स अँड दॅट्स इट. हे लग्न वगैरे तू विसरून जा. ते विसरणं शक्य नाहीये. हवं तर तू मला विसर, पण मी तुला विसरून नाही शकत. Okay. Look here. Look here. बघ, आपल्या फील्डमध्ये ना ही गोष्ट खूप कॉमन आहे. इट्स गिव्ह अँड टेक. प्लीज तू याचा इश्यू नको करू. हे बघ, तू जे केलंयस त्याच्या बदल्यात तुला भरपूर असाइनमेंट मिळवून देण्याची जबाबदारी माझी. ओके, तू खुश, मी सुद्धा खुश. आणि तुझ्या करिअरची सुरुवात होते आता. प्लीज लग्नाचा विचारही करू नकोस. आज मी आहे, उद्या एखादा दिग्दर्शक असेल, एखादा अभिनेता असेल, एखादा मॉडेल असेल. माझ्या बाबतीत केलास तसाच तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू त्यांच्यासाठी कर ना. कम ऑन यार, खुश कर त्यांना आणि बी सक्सेसफुल. मी तुझ्यावर प्रेम केलंय, तुझ्या कलेवर प्रेम केलंय. तुझा वापर नाही केला मी कधी. मला तू हवा आहेस. तुझ्या पुढे मला करिअर इम्पॉर्टंट नाहीये. बट आय टेल यू वन थिंग, या पुढे मी तुला परत कधीच दिसणार नाही. गुड बाय. तुम्ही पुरुष ना सगळे सारखेच असता. बाई म्हणजे खेळणं वाटतं तुम्हाला. खेळायचं खेळून झालं की सोडून द्यायचं. पण काही खेळ खूप काही शिकवून जातो. त्या दिवसानंतर अनुजा नाहीशी झाली. नंतर एका फ्रेंडकडनं कळलं की ती कॅनडाला जाऊन सेटल झाली. सुटली बिचारी. अनुजा प्रकरण होऊन 2 वर्ष झाली. पण त्या दिवसानंतर काहीच दिवसात मला धंद्यात नुकसान झालं. आईबाबांची आजारपणं झाली, आर्थिक मानसिक त्रास झाला. जणू तिचा शापच लागला होता मला. जे झालं ते बरंच झालं. मलाही तसंच वाटलं होतं. जे झालं ते बरंच झालं. 2 वर्षात होत्याचं नव्हतं झालं. अँड यू नो व्हॉट, आज पहाटे ती माझ्या स्वप्नात आली. तशीच दिसत होती, सुंदर, इनोसंट. माझ्याकडे बघून हसत होती. मला म्हणाली, अरे अजून जिवंत आहेस तू. मला वाटलं निदान पश्चातापाने आणि लाजेने स्वतःचं आयुष्य संपवून तरी घेतलं असशील. तुला माफी नाही. अशा वागण्याला माफी नाहीच. येस आय नो. म्हणूनच सकाळपासून हे मरायचे विचार माझ्या डोक्यात घोळत आहेत. माझ्या पापामुळे मला मिळणाऱ्या शिक्षेची भीती नाहीये मला. अजिबातच नाही. आय एम प्रिपेअर्ड फॉर इट अँड आय डिझर्व इट.
कारण तिला आयुष्यातून उठवून मला जगायचा अधिकार नाही हे गेल्या 2 वर्षात कळून चुकलंय मला. सो आय केम हिअर टू डाय. सो डिड आय. माझी आई सकाळी माझ्या रूम मध्ये आली. पूर्वा, हा हट्ट सोड तू आता. हे बघ, जे झालं ते झालं. आता संपून टाक सगळं. आपण उद्याच एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ. हे मूल पाडून टाक तू. आता जास्त उशीर करू नकोस ग. माझा निर्णय मी तुला सांगितला आहे. काहीही झालं तरी मी अबॉर्शन करणार नाही. मग ठीक आहे, मला विष देऊन टाक आणि घाल तुझं पाप जन्माला. अगं, तुला कसं कळत नाहीये? तुझा निर्णय चुकीचा आहे पूर्वा. जग काय म्हणेल याचा विचार केलायस कधी? नाही. माझं मन काय म्हणेल हे सगळ्यात महत्वाचं आहे मला. जगाच्या नजरेत पडले तर मी जगू शकी नाही, पण स्वतःच्याच नजरेत पडले तर मी नाही जगू शकणार. कुठे चाललीयस? मला देवळात जायचं. तेव्हा तुला माहिती मी काहीही पाप केलेलं नाहीये. मला या संकटातून वाचव देवा. सुटकेचा काहीतरी रस्ता दाखव. प्रसादाचं ताट पडलं माझ्या हातून. मला तुझा कौल मिळाला देवा. हा माझा तुला शेवटचा नमस्कार. मी का बोलते हे सगळं तुझ्याशी? मी गप्पा मारायला नाही आले, जीव द्यायला आले. मान्य आहे मला, पण मी तुला आधीच सांगितलं ना, इथून पडून मरायची गॅरंटी नाहीये. तू इथून उडी मारली आहेस आधी? नाही. मग मला का सांगतोयस? जजमेंटचा भाग आहे. हे बघ, इथून पडून मरण्याची खरंच गॅरंटी नाहीये. मग इथून तू उडी मारलीस तर कदाचित मरू सुद्धा किंवा कदाचित नाही सुद्धा. त्यापेक्षा ना आपण तो सुळका आहे ना, त्यावरनं उडी मारूया. मी त्याच्या मागे ना डायरेक्ट फॉल आहे, आणि यापेक्षा ते उंच सुद्धा आहे, आणि तिथे झाडी सुद्धा नाहीये. ओनली रॉक्स. सो एकदा आपटलो की संपलो. आर यू नट्स? तुला खरंच असं वाटतं तुझ्यावर विश्वास ठेवून मी तिथे येईन? येस, इफ यू आर सेन्सिबल आणि सिरियस अबाउट द सुसाईड प्लॅन. हे बघ, इथून पडून जर तू मेली नाहीस ना, तर परत मरण्यासाठी इथपर्यंत येऊ पण शकणार नाहीस. अर्धवट, मोडकं, लाचार आयुष्य नशिबी आहे. थिंक अबाउट इट. हे बघ, सगळे पुरुष खोटारडे, नालायक, मान्य. मी तर त्यांचा शिरोमणी, हे मीच सांगतोय तुला. पण आज फॉर अ चेंज मी खरं बोलतोय. पण तू का बोलतोयस? आपली तेवढी ओळखही नाहीये ना. जस्ट लेट मी बी. कशाला ही अशी खोटी सहानुभूती? नाही, सहानुभूती वगैरे अजिबात नाही. एका मुलीचं आयुष्य मी सुकर नाही करू शकलो. इनफॅक्ट यातनामय केलं. पण तुझ्या रूपाने एका मुलीचा निदान मृत्यू तरी सुकर आणि निश्चित करतोय. दॅट्स इट. यू आर मॅड. नो, नॉट येट लेडी. पण आता यापुढे मी जे सांगणार आहे त्यानंतर तू मला वेडा म्हणू शकते. तू काय सांगणार आहेस आणि मी काय ऐकू तुझं? हे बघ, तुला एका पुरुषाने फसवलं, त्यामुळे तुझा समस्त पुरुष जातीवरचा विश्वास उडाला, मान. मी एका मुलीला फसवलं, त्यामुळे तिचा समस्त पुरुष जातीवरचा विश्वास उडाला, त्याला कारण मी ठरलो, हे सुद्धा मान्य. 101% मान्य. आणि म्हणूनच एक आयडिया आहे. आयडिया काय? याच विश्वासाची आपण देवाणघेवाण केली तर? म्हणजे
एक काम करूया, मी एक फसवणारा खोटारडा पुरुष असून सुद्धा आज खरं बोलणार, आणि तू फसवली गेलेली स्त्री असून सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवायचा. तू बस हे विश्वासाचे खेळ खेळत मला उडी मारू दे. हात सोड. मी तुला उडी मारण्यापासून नाही थांबत. आपण दोघंही उडी मारूया, पण आधी माझं ऐकून घे, आणि मग हवं तर तुला उडी मार. मी तुलाच 2 सत्य सांगणार. तुला हवं ते निवड, नाही तर खुशाल उडी मार. मी तुला नाही थांबवणार. आता बोलणार आहेस? सत्य नंबर 1, इथून उडी मारून मरण्याची खरंच गॅरंटी नाही. त्यामुळे आपण तिथे जाऊया, त्या उंचावर, त्या सुळक्यावर उडी मारू. मृत्यू तरी निश्चितच येईल. आणि सत्य नंबर 2, आपण लग्न करूया. तुझा जो काही भूतकाळ आहे, जितका मला माहिती आहे, तो मला बास आहे. आणि माझा सगळा भूतकाळ सांगायला मी तयार आहे. आणि यात जात, धर्म, वय कसलाच अडसर येणार नाही. तुझ्या बाळाला मी माझं नाव देईन. आणि यात उपकार किंवा पश्चाताप यातली कुठलीही भावना नाही. सगळे पुरुष फसवे असतात आणि सगळ्याच बायका फसवल्या जातात. ह्या दुष्टचक्राला आपण आपल्यापुरतं तरी संपवूया. आणि या दोन्ही गोष्टी मी खूप विचार करून तुला सांगतोय. अनुभवाचे बोल आहे तसं समज. इनफॅक्ट यू हॅव 3 ऑप्शन्स नाव. 1, मी खोटं बोलतोय असं समजून इथूनच उडी मार. 2, माझं पहिलं वाक्य खरं आहे असं समजून आपण दोघंही तिथे त्या सुळक्यावर जाऊन उडी मारूया. आणि 3, आपण लग्न करूया. यू डिसाइड. तू कुठलाही निर्णय घेतलास तरी मी तुझ्या सोबत आहे. मी वाट पाहतोय तुझी. तू मरायच्या बाबतीत सिरियस आहेस हे बघून बरं वाटलं. मी का ऐकते ना तुझं हेच कळत नाही. मी मूर्ख आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. नाही, तू योग्य डिसिजन घेतलंस आणि बरं केलं माझं ऐकलंस. तिथून पडून मृत्यूची शाश्वती नव्हतीच. इथे सगळंच शाश्वत आहे. मृत्यू आणि जीवनही. अजून एक गंमत सांगू. तू देवळात देवाकडे मागितलं होतंस ना, यातून सुटकेचा मार्ग दाखव. त्यानंतर तुझ्या हाताला धक्का लागला आणि तुझ्या हातातलं पूजेचं ताट पडलं. तुला वाटलं देवाने नकार दिला, पण घडलं वेगळंच होतं. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तेव्हा मला खरंच माफ कर. खूप वाईट वागलो मी अनुजाशी. तुम्हाला त्याची शिक्षा दिलीच आहेस, पण अनुजा काल स्वप्नात येऊन बोलल्यावर मला खरंच जगायची इच्छा उरली नाही. खूप गिल्टी वाटतंय मला. आता तो गिल्ट माझ्या मृत्यूबरोबरच संपेल. ह्या जन्मात माझ्या पापाचं चालन होणार नाही.
आपल्या दोघांनाही वाटलं होतं देवाने आपल्याला मृत्यू हाच पर्याय दिलाय. पण खरं तर देवाने मृत्यूला पर्याय म्हणूनच आपल्या दोघांना समोरासमोर आणले. ठीक आहे, तू येतेस की मी एकटा उडी मारू? You have made a sensible decision. इथून पडून आपण नक्की मरू. थँक्स माझ्या खऱ्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. लेट्स डू इट. आय अग्री विथ यू. खरं बोलणारे पुरुष फार कमी असतात आणि अशा पुरुषाबरोबर मला माझं आयुष्य जगायला आवडेल, संपायला नाही. देवाने माझ्या मृत्यूला दिलेला पर्याय मला मान्य आहे. la la la